डेली पुणे न्यूज यांच्या वतीनं आज आपण डायस फ्लॅट येथे आलेलो आहेत. दावते इफ्तार कार्यक्रम या निमित्त रमजान महिन्याच्या इफ्तार पार्टी इथे करण्यात आलेली आहेत. त्यानिमित्त याचे संयोजक माननीय अशरफभाई शेख यांच्या वतीनं हा कार्यक्रम त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी हा इफ्तार कार्यक्रम आज येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण त्यांचे जे पाहुणे आलेले आहेत, वरिष्ठ नेते बाळासाहेब आटल यांना आपण या इफ्तार पार्टीच्या वतीनं आपण रमजान महिन्याला काय उद्देशून बोलत आहात याविषयी आपण माहिती घेऊया. बाळासाहेब, आपलं पुणे डिजिटल मीडिया व डेली न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या इफ्तार पार्टीला आपण उपस्थित आहात सर्व कार्यकर्त्यांसोबत, सर्व नेत्यांसोबत, तर याविषयी आपण काही थोडक्यात माहिती द्या. दर वर्षाप्रमाणे रमजानचा महिना साजरा होत आहे. सर्वप्रथम मी या रमजान महिन्यानिमित्त सर्वच मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देतो. आदरणीय पवारसाहेब यांच्या आदेशानुसार कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रमजानचा कार्यक्रम वेगवेगळ्या भागात साजरा केला जातो. आज पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 महर्षीनगर सॅलिसबरी पार्क या परिसरामध्ये अशरफभाई शेख आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात. ठरल्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र येण्याचा योग आजच्या दिवशी या ठिकाणी अशरफभाईंनी आणला. त्यानिमित्त त्यांना देखील मी धन्यवाद या ठिकाणी देतो. धन्यवाद. पार्टीला आपण कार्यक्रमाला आला याविषयी आपलं काय म्हणणं? आज आपल्या समाजामध्ये एक वातावरण असं निर्माण होतोय कि समाजाचा एक घटक सिर्फ बहाने निकाल रहा है झगड़े करने के. कनव वसंत चव्हाण, मी माजी खासदार वसंतराव चव्हाणांचा मुलगा आहे आणि उपाध्यक्ष है आता शहर राष्ट्रवादीला. तो आज जो माहौल चल रहा है वो सब लोग खाली बहाने निकाल रहे हैं एक दूसरे से लड़ाई करने का, आदमी को आदमी से अलग करने का. और इस माहौल में मैं अशरफ को सच में एक प्रशंसा का एक दो शब्द बोलना चाहता हूँ कि इस माहौल में भी उसने हिंदू मुस्लिम एकता का एक प्रतीक बोल के इफ्तार पार्टी का आज अरेंजमेंट किया, क्योंकि हमारे वो संस्कार है. माननीय शरद पवार साहब ने बाळासाहेब अटल को, मेरे को, इनको, योगेश भाई को, अशरफ भाई को और हम सब पूरी टीम को, सिद्धांत को ये संस्कार दिए हैं कि हम लोग को सबको एक साथ रहना है. तो जितनी आर्मी हम पे अटैक करेगी नफरत से, उतने हम लोग प्यार से एक साथ आएंगे. ये आज अशरफ ने बता दिया. थैंक यू. तर आपण काय संदेश देऊ शकतो? मी प्रथम या पवित्र रमजानचा जो मुस्लिम धर्मियांचा जो उपवास चालू आहे, हा रमजान महिना खूप पवित्र मानला जातो. महिनाभर अत्यंत चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम धर्म सर्व धर्माने एकत्र घेऊन हा रोजा इफ्तार पार्टी करतात. यामागचा उद्देश एकच असतो की सर्व धर्माचे लोक हे एकत्र आणण्याचं त्यांनी चांगलं काम करतात. आणि सालाबाप्रमाणे अशरफभाई सगळ्यांना, प्रत्येकाला, प्रत्येक जातीच्या लोकांना, सर्व धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे करतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर शरद पवार साहेब यांच्या वतीने मी अशरफभाई व त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय श्री अभयजी छाजेड सर आज या इफ्तार कार्यक्रमाला आलेत. याविषयी आपण त्यांचे मनोगत काय आहेत ते आपण विचारूया. सगळ्यात सुरुवातीला मुस्लिम बांधवांना मी मनापासून रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. दिवाळीमध्ये अली आणि रमजानमध्ये राम, ही जी आपली संस्कृती आहे ती गंगा जमनु की तहजीब म्हटलं जातं त्याला हिंदीमध्ये. एकत्र राहण्याची ही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्येच अत्यंत पवित्र असा रमजानचा महिना मुस्लिम बांधव त्या ठिकाणी उपवास करून संपन्न करत असतात, साजरा करत असतात. मी या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना या रमजानच्या महिन्याची मनापासून शुभेच्छा देतो.
आणि त्यांना बरकत मिळो अशा प्रकारची अपेक्षा आहे. धन्यवाद.